माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, करीत असे पापभंगा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, करीत असे पापभंगा. नमस्कार, मी सौ निर्मला अपशिंगेकर. आज आपणास काकडीच्या डोश्याची रेसिपी सादर करीत आहे. साहित्य: 1 वाटी रवा घेणे, अर्धी वाटी पोहे घेणे, अर्धी वाटी बेसन घेणे, 2 काकड्या मिक्सरमधून बारीक करून घेणे, पुदिना घेणे, कोथिंबीर घेणे. आता आपण वरची साल काढून घेत आहोत. काकडीची साल काढून घेणे आणि बारीक चिरून घेणे. मिक्सरमध्ये बारीक करण्यासाठी काकडी बारीक चिरून घेणे आणि पोहे पण मिक्सरमधून काढणे, रवा पण मिक्सरमधून काढणे. आता आपण रवा भिजत ठेवत आहोत. रवा भिजवल्यामुळे छान बारीक होतं. 1 वाटी पाणी घालणे. आता आपण काकडीची फोडी करत आहोत. अशा प्रकारे फोडी करून घेणे आणि मिक्सरमध्ये घालून बारीक करणे. आता काकडी बारीक झाली आहे आपली. आता मी त्यात पोहे घालत आहे. पोहे पण बारीक करून घेणे. पोह्यामुळे त्याला छान चविष्ट चव येते आणि डोसे तुटत नाहीत. त्यामुळे तुम्ही पोहे घालू शकता, तांदळाचं पीठ घालू शकता. आता पुदिना आणि कोथिंबीर पण ह्यातच घालणे आणि मिक्सरला फिरून घेणे. आता आपण रवा बेसन सुद्धा मिक्सरमधून काढून घेतलो आहोत. पोहे पण मिक्सरमधून काढले, काकडी मिक्सरमधून काढून घेणे आणि चवीपुरतं त्यात ओवा घालणे. ओवा घातल्यामुळं डोश्याला छान चव येते. दाताखाली ओवा आलं की खूप चविष्ट डोसे तयार होतात आणि खायलाही खूप छान चव येते. आता आपलं पीठ छान मुरलं आहे. आता ह्यात मी थोडं उडदाची डाळ बारीक करून घातलं आहे. तुम्ही पाहू शकता, उडदाच्या डाळीमुळं डोसे तुटत नाहीत. आणि मऊ होण्यासाठी, वयस्कर लोकांना खाण्यासाठी हे मी मऊ केले आहे. आता आपण पसरून घेणे. आता वरची बाजू झाली आहे. आता आपण डोसा उलटून घेणे. आता आपला डोसा तयार आहे. तुम्ही काढू शकता. काकडीचे डोसे गरमागरम तयार आहेत. टमाट्याच्या सूप बरोबर खाऊ शकता, पुदिन्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता. माझे व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्ही काकडीचे डोसे करून खावा. पोहे का घातले आहे तर मऊ होण्यासाठी मी पोहे घातले आहे. उडदाची डाळ सुद्धा थोडी बारीक करून घालणे आणि चविष्ट होतात हे डोसे. ओवा घातल्यामुळे पचायला हलकं असतं. त्यामुळं तुम्ही ओवा घालू शकता. गरमागरम डोसे करून नाश्त्याला खाऊ शकता.